मारे जागे बारे माहिती आहे बैलच देते मला असा आमचा खेळ आहे हो. त्याला लेकरांनी आम्हाला माहिती मारला ना लवकर सांगतो मी तुम्हाला. दोन वेळा मामा रिटर्न आले, दोन वेळा तिकीट काढले रिटर्न मारणार नाही. असा एन्जॉयमेंट आहे आमचा. बस बरोबर आहे, असंच खेळ पाहिजे. बाकी काय सांगशील तू, काय सांगशील बोल पहिले तू. काय नाही, आता आमचा क्षेत्र जो नव्हता आम्ही बघायला यायचो, पण आता आमचा आनंद तर पाहिजे, तर मग आम्ही या क्षेत्रात आल्यानंतर आता भरपूर आनंद घेतो. मग श्यामीला भेटतो की नाही? सगळे भेटतात आपली मित्रमंडळी. काल पण भरपूर रतनबुवाला आम्ही एन्जॉय केला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे आज आपण जाणार आहे खिरकाली गावात. एक चांगला आपल्याला अड्डा बघायला मिळणार आहे खिरकालीचा, आणि खूप चांगलं आयोजन सुद्धा असतं त्यांचं, आणि चांगली चांगली बैलसुद्धा तिथं आलेली आहेत. जस्ट मी आता लाईव्हवर बघितलेत, आणि थोडा मला उशीर होला आज जायला. चला घेतले आता सामान, आपलं जे साहित्य लागतं तो घेतले आणि जातो तिथं, आणि बघूया आज काय 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 अपडेट बघायला भेटतील आपल्याला. तर नक्कीच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. चला जातो आता अड्ड्यामध्ये. समोर आहे बघा उसर घरचा पक्षा, आणि खूप नामचीन बैल आहे. या बैलाची खूप सारी वैशिष्ट्य आहे, चांगले बिजवर गाजवलेले आहेत. बोलूया दादा. नमस्कार दादा, पक्षाविषयी सांगा ना. पक्ष कुठल्या गावचा आहे तो? पक्ष उसर घरचा, हनुमान प्रसन्न, नव्या भूषण पाटील आणि मोनित चिंतामपाडी या नावाने पळतात. आणि दादा पक्षाची माहिती द्या ना संपूर्ण, कुठं कुठं आज तुम्ही कधी घेतलाय पक्ष पहिले तो? पक्ष आम्ही घेतलाय 2021 मध्ये 20 मध्ये घेतलेला कोराळ्यामधून. ते संतू ड्रायव्हरच्या इकडं, त्यांच्याकडून आम्ही वासरू घेतलेले. आणि म्हणजे आता 3 वर्ष जाऊन 4था वर्ष चालू आहे. हा, 4था वर्ष चालू आहे. मग याची 4 वर्षाची कामगिरी थोडी 4 वर्ष आम्ही जास्ती मोठ्या गाड्यात म्हणजे नाही केलं, मोठ्या बैलात पळवला. कारण का लहान होतं, मोठ्या बैलात जर पळवला लहान वासरू तर काही वासरू पळायला घाबरतो पण आणि दबागतो. पण आस्ते त्याला आम्ही घडवलं. आता चांगला पळतो, मोठ्या बैलात पण पळवलं गेला. म्हणजे आता 1 नंबर मध्ये येऊन पळतो बिंजोरला. बिंजोरला चांगल्या गाड्या पण. मग कुठे कुठे बिंजोरच्या अशा आठवणीच्या राहिलेत? आमच्यात एक मागे एक सासवडला झाली एक बिंजोरची, पुष्पा आणि हा होता, ती पण चांगली झाली. आणि गेल्या वर्षी ते शर्ती आम्ही चांगल्या केल्या मुंबईला पण. मुंबईला भरपूर शर्ती केल्या. आमचं एक इथला बैल आहे सरदार बैल म्हणून, दोन्याचा मामाचा बैल सरदारने, याची गाडी लय गेल्या वर्षी गुलाल केला आम्ही. आता या वर्षी माझे मित्रच आहेत, यांच्याशी केलं. दर्या आशिष पाटील यांचे गावातले ते तर दर्याने आता दोन शर्ती आम्ही चांगल्या केल्या. दर्या आणि पक्ष त्या साईडचा आहे तो कुठला आहे? तो दर्या आहे. तो दर्या आहे ना, आदईचा दर्या. मग आजचं पण नियोजन हाच आहे का? हा, तो नियोजन तो. मग काय सांगाल अजून? आता पक्ष तुमचं नाव करतोय, उसरगर गावाचं नाव कुठं ना कुठं आज उंचावलंय पक्षाने. मला या शर्तीमध्ये 28 वर्ष झाली. व्हायच्या लहान मग खेळतोय. 28 वर्ष आमचा एक बलमा पळाला, तिथपासून आम्ही शर्ती करतो. आणि बाबांना पण आज झाली नाही करता 48 वर्ष झाली खेळत बाबांना. हो, तर का शर्ती म्हणजे आम्ही पहिल्यापासून घरातच शर्तीच आहेत आम्ही. कारण आमचा बलमा पळाचा एक ते जुनी आठवण म्हणून आमची एक ऋषिकेश वासुदेव म्हात्रे आणि मोनित चिंताम पाटील या नावाने पळायचा बलमा. आमची एक इथे कर्नाळा स्पोर्टला शर्यत झाली होती, का तेव्हा उलटी साईडनी शर्यत झाली होती ती. आमचा बलमा बाजूला जाऊन अपोजिटवाले आपल्याकडूनचेच होते, आम्ही नागोनाचे घेत नाही. आम्ही त्यांची गाडी मारली तेव्हा माझ्या बाबांना आपले मंत्री गोपीनाथ मुंडे कर्नाळा स्पोर्टला बाबांना ट्रॉफी भेटली त्या टायमाला. म्हणजे आपल्या बैलांनी एक तिथे चांगली कामगिरी केली. हा, बलमा होता त्या बैलांनी. त्याच्यानंतर आमच्याकडे भरपूर बैल झाली. एक सोन्या पालायचा, त्यांनी पण भरपूर गाड्या मारल्या. नंतर आमच्याकडे पक्ष आला. पण दादा आता पक्षाचं वय किती आहे साधारण? आता पक्षा 2-2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष म्हणजे अजून 4 दाती किंवा 3 दाती? किती दाती? 4 दाती आहे ना. पण बैलामध्ये खूप धमक आहे तुमच्या, खरोखर बघायला पण असं चांगला आहे बैल. आणि पळण्यामध्ये कसं आहे मग तो? पल्ल्यामध्ये दोन्ही साईडचे पळत आम्ही त्याला. आता पब्लिकने चालू केले पळायला. पब्लिक लहान होता म्हणून, कारण आपल्याकडे काय अडतात बाहेरनं फटक्या बिटक्या मारतात ना लहान असताना, मग त्याच्यात घाबरते. त्याच्यामुळे आता झालंय आता पब्लिकने येऊन पळवतो त्याला. पब्लिकने पळवतो? हो, आपले शिलगावचे मामा अनिल मामा यांचा अंजीर, DS वाल्यांचा सरपंच मध्ये पळाला.
भरपूर चांगले चांगले बैलात पळाला. अरुणचा आमचा एक सुंदर म्हणून चिंचेलीचा आणि आमचा घरचा ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर चिंचेलीचा. म्हणजे पक्षाच्या गाडीवर नेहमी अरुण ड्रायव्हर अरुणच अरुणला विचारतो आम्ही काय घेतोय आणि तोच driver. नियोजनाचं पण थोडाफार काय तो सजेस्ट करतो हा तुम्हाला. तोच करतो. बरोबर आहे. दादा आज पक्षाला घेऊन तुम्ही इथं आलेत, किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? आमचा भरपूर मोठा ग्रुप आहे. हे माझे बाबा आहेत, हे माझे मित्र आहेत, अजिंक्य माणिकराव देसाई, ते कोल्हापूरचे तिकडे राहतात. अजून काय सांगाल पक्षाविषयी मग? काय नाही, आता जसं आपल्याला आपली गाडी पडेल तसं आपण गुलाल घेत राहणार. आणि काय खेळामध्ये शांतता ठेवावी लागते पहिल्यासारखं नाही. पण तुमच्या बोलण्यावरच मला वाटतं खरोखर शांतता काय असेल ते तुमच्याकडनं शिकून घ्यावा खरोखर. नाही, खेळात शांतता ठेवायलाच लागते. वाद करून काय होणार आहे? बरोबर जर आहे. समोरचा वाद करायला मग आपल्याला पण तसं आहे. आणि आपल्याला हा खेळ टिकवून पण ठेवायचा आहे. टिकून खेळायचं. आज मला 28 वर्ष झाली आहे खेळात. खेळतोय. आतापर्यंत कुठल्याच प्रकारचा वादविवाद नाही. नाही असंच खेळ पाहिजे खरोखर. खेळात काय सगळी एकच मिळून मिसळून राहिले तर काय खेळच चांगला होते. खेळ चांगला होतो. खेळात आणि मित्र दोस्ती वाढतात या खेळामध्ये. संबंध चांगले जोडतात या खेळामध्ये. एका नंद्यामुळे संबंध मोठे मोठे लोकांची जोडले जातात. मग दादा आता खेळ काय वेगळ्या वळणावर चालताना दिसतोय का आपला आता? नाही, खेळ आहे तो चांगला आहे. काही लोक असतात काहीतरी खेळात करायचे. आता आपली कमिटी पण चांगली आहे. आता आपली 31 जोरात पूजा आहे. हो, साठलेलं. सर्व कार्यक्रम आहेत. हल्दी कुंकवाचा कार्यक्रम आहेत. सर्वांसाठी कार्यक्रम आहेत. आपले अध्यक्ष पण चांगले आहेत, उपाध्यक्ष, अध्यक्ष चालू आहे आता चांगला आहे. काही लोक जरा आता असतात बाईक खेचणारे, चांगलं चाललं तर बघवत नाही काय ना, असं असतं. आता कमिटी नियम पण चांगले काढलेत. एक बैल स्वतःचा पाहिजे तेव्हाच नाव द्यायचा. दुसरा तो बैल असला तर तो सीझनभर त्याच्याच नावाने पळणार. बरोबर. हे नियम चांगले काढले. कारण आपल्या कमिटीने नाही कोणी काय करतं माहिती, आपण आपल्या जोडीचं नाव देतो, एक त्या टोकावरून आणतो सोडून, एक या टोकावरून आणतो सोडून, तिसरा मध्ये नसतो पैसे द्यायला, जा फिरव याच्यावर. आपला मरण निघतो ना साधे बैलवाल्याचा. पण आपल्या कमिटीने कुठे ना कुठे एक चांगले दिवस आणलेत आपल्या. चांगले वलन लागलेत. चांगले वलन पण वलन लागलंय आणि प्रत्येकाला नियम सारखे आहेत. आणि याचा संपूर्ण श्रेय आपल्या कमिटीला जातोच. कमिटीला आता बाहेरचे लोक कमिटीला आपले जाम मानतात. तर मुंबईची कमिटीचे बघा नियम रूल काय चालले. ड्रायव्हर लोकांपासून सगळ्यांना धरणार पासून कपडे काढणार पासून सगळे नियम आहे. सर्वांना सारखेच नियम. कपडे काढणारा पण फाईन आहे. आम्हाला युट्यूबर लोकांना सुद्धा नियम आहे. हो, युट्यूबर लोकांना काय युट्यूबर लोक आपले काय काय करतात माहिती का, दादा तुमचा काय आहे काय आणि मग पुढच्या वेळेला काय, मग तो समोरचा हारलेला म्हणून राग करतो. बरोबर. मला ती जिंकलेला असतो तो पण उलटी बाईट देतो. आणि याच्यामुळे कदाचित पैरे पण तुटतात ते. हा, आधीच युट्यूबर लोकांना पण एक सांगतो, कोणाकडून वाईट जरा उलटी वाकडी घेऊ नका, चांगल्याच वाईट द्या. जर समोरच्यानी जर बाईट जर उलटी दिली असेल एकदम तर ते कट करत जा. आणि कमिटीने पण सांगितले आम्हाला, जर समोरच्याने वाईट बाईट दिली किंवा तो देत असेल तर तुम्ही तिथून आम्हाला फोन सुद्धा करा. इतकी चांगली कमिटी आहे आपली. कमिटी सक्षम आहे सर्वांसोबत, लहान मोठ्यापासून सर्वांसाठी. सर्वांना सारखेच आहे. असं नाही की बाबा त्या मोठ्याला नियम वेगळा ना बारकेला ना, सर्वांसाठी नियम सारखेच आहे. आणि आपल्या कमिटीचा अध्यक्षच खूप खंबीर आहे. संदीप दादा माली. हो, बरोबर. दादा दर्याविषयी सांगा ना माहिती आम्हाला. दर्या आपण दुसरा असताना कोण घेतलेला, मसूर मधून घेतलेला. तर चांगला पळत होता तो, त्याचा पळ बघूनच आपण घेतलेला. आता एक दुसरा वर्ष चालू आहे आपल्याकडे त्याला. गेल्या वर्षी त्याला खरेदी केला होता. आणल्या बैल पब्लिकने पळवला. दोन्ही साईड पब्लिकने ठाम बैल पळतो. गेल्या वर्षी आम्ही नॉनस्टॉप 34 ते 35 शर्ती केल्या. त्यात आमच्या 2-3 शर्यती फक्त गेल्या, त्या पण आमच्या चुकीमुळेच. कधी बैलच सोडला नाही. तर अशाच चुकीमुळे त्या शर्यती गेल्यात. बाकी बैल हा दोन्ही खांदी पब्लिक फिट पळतो. यावर्षी चांगली त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे. 5-6 शर्यती आमच्या झाल्या यावर्षी पण. आणि पैऱ्यामध्ये आज पक्ष आहे, काय सांगाल मग? पक्ष म्हणजे आमचा नियोजन आवडीचाच खूप चांगला बैल. दिसतोय तुमचा, नियोजन शांततेचा एकदम शांतता आणि संयम कार्यक्रम करायचा. बरोबर. कारण नुसतं बोलून काय करायचं आहे? बोलून नाही. बरोबर. बैल पळली तर सर्व काय होतं. आपला टोन बोलून काही फायदा नाही. जे आहे ते बैलांच्यावरच आहे. आपण बोलून काय होणार नाही. ती जेव्हा पळतील तेव्हाच आपला नाव आपोआप होईल. बरोबर आहे. मग पक्षाचं कुठे कुठे बिंजोर आता चांगले झालेत? पक्षाचा पहिल्यापासून तो चांगलाच पळतोय. मोठ्या बैलांच्यानंच पळलाय. आम्हाला भेटल्या, दादांनी दिला, त्यांचा देखील आम्ही आभार मानतो का आम्हाला एवढा मोठा बैल भेटला. आणि आमचा बैल देखील त्यांच्या बैलात कुठे ना कुठे थोडा ना थोडा तरी आमच्या बैलाचं देखील नाव होईलच त्यांच्या बैलात पळून.
म्हणजे खरोखर मला तर वाटतं तुम्हा दोघा मालकांना बघून की एक पैरा जुळला या, खूप म्हणजे मैत्रीचा पैरा जुळला या. एकदम आणि याच्या पुढे पण दादा तुमचा पैरा ठेवा. नक्कीच कुठल्या कारणास्तव असा तुम्ही नक्कीच या आमचा करू राहणार या पहिला. कोणाचं याचं त्याचं ऐकून काय पैरा कट ना करू तुम्ही. कारण खरोखर तुमच्या बोलण्याने मला समजलं की एक पैरा जुळलाय आज तुमचा, खूप आनंदाचा, आणि तुम्ही स्वतः आनंदी पण आहात या पैऱ्यामध्ये. मग आजचं नियोजन, आज गुलाल घ्यायचा ना? आज गुलाल नक्कीच घेणारच नक्कीच. गुलाल. जमवा लवकरच, कारण बघू आपण पण संध्याकाळी घेतलं तर परत तुम्हाला जॉईन करू आपण. ओके. मित्रांनो बघा, आपण सकाळीच बाहेर घेतली होती आणि विशेष त्यांचा गुलाल पण झालेला आहे. दादा अभिनंदन. धन्यवाद. दादा आपण सकाळीच बोललो होतो आणि गुलालाविषयी सुद्धा आपली चर्चा झाली. कोण होतं मग? आम्हाला ते वडोली खुर्दचा बैल होता एक होता आणि एक पनवेलचा बैल होता. मग काय सांगाल आजच्या गुलालाविषयी? मग काही ना, आज आम्ही आनंद आहे, असं आनंद मजा मस्ती राहते. आज या पायऱ्याचा पुन्हा तुमचा एकदा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या पाठीशी. आमचा आशीर्वाद काय, तुमचा आशीर्वाद आम्हाला राहू दे. पहिला चांगला जुळले दर्याशी. दर्या आणि पक्ष्या खरोखर गाडी पण एक नंबर मध्ये झाली. हा, फुल खुश आहेत सगळी पोरं. सगळी पोरा खुश आहेत. तर आम्ही नाव दिलेला, म्हणजे आदईवाल्यांचं नाव दिलं, त्यांना तुम्ही नाव द्या. मग ते पालवाला यांनी वडोलीवाल्यांनी आमच्यावर नाव फिरवलं. अर्जित आहे काहीतरी. बरोबर आहे. त्यांच्याविषयी काय सांगाल मग? काही नाही, आता ती पण बैल चांगलीच पळतात. जो नाव फिरवतो त्याची बैल पळतातच. तिचं नाव कोणी फिरवत नाही. नाही फिरवत, बैल पण कुठं ना कुठं 19-20 होतच असते या खेळामध्ये. हो. आज पण खूप खुश आहेत सगळे. बाबा आहेत आमच्या गावातले आहेत, माझे मित्र आले आहेत डोंबिवलीवरून. अजिंक्य नामदेव देसाई, विजय आहे. काय सांगाल गुलालाविषयी आजच्या? एकदम मजा, मजात, फुल मजा. आणि बघा मित्रांनो, आपल्या समोर कॉमेडी एक काय बोलशील? डीजे ब्रावो काय बोलशील? बोल आता. आज गुलाल झाले तुमच्या उत्सर्गरचा. काय गुलाल बोलला तर आमच्या सगळ्या गुलाल चालूच आहे. चालूच आहे. आमची गाडी किती मोठी असली छोटी असली तरी नेहमी आम्ही गुलालातच खेळतो. शेठचं नाव बोलला ना, चिंतामण शेठ बोलला ना, माझे मामा आहेत. पण तुम्ही कधी शरद हारो का जिंको, पण ते नेहमी खुशच राहा. खुशच, बरोबर आहे. आनंद आपल्या चेहऱ्यावर पाहिजे. बरोबर. काय सांगाल मामा तुम्ही? मग ना मला आनंद चांगला आहे ना. मी पहिल्यापासून खेळ करतो, पण एक नंबरचाच खेळ करणार मी याच्या पुढे पण, आणि असंच केलं बघायला भेटलं शांततेने. बरोबर आहे. आम्हाला दुसरं कुठलं लायसन नाही. 2 मुलगा आहेत, दारू नाही आहे, येऊच लायसन. बस योच एक. हा, माझ्या जागे बारे माहिती आहे, बैलच देते मला. असा आमचा खेळ आहे. त्याला लेकऱ्यांनी आम्हाला माहिती मारला ना लवकर. सांगतो मी तुम्हाला. दोन वेळा मामा रिटर्न आले. Return आले. 2 वेळा तिकीट काढली, रिटर्न मारणार नाही. मारणार नाही. असा एन्जॉयमेंट आहे आमचा. बस बरोबर आहे. असंच केलं पाहिजे. थंडा बिटा अंधार आहे. बाकी काय सांगशील? तू काय सांगशील? बोल पहिले तू. काय नाही, आता आमचा क्षेत्र जो नव्हता, आम्ही बघायला यायचो, पण आता आमचा आनंद तर पाहिजे, तर मग आम्ही या क्षेत्रात आल्यानंतर आता भरपूर आनंद घेतो. मग श्यामीला भेटतो की नाही? सगळी भेटतात आपली मित्रमंडळी. काल पण भरपूर रतन बुवाला आम्ही एन्जॉय केला. आमचा एकच आहे, पैसा गेला पण नादच केला. असा कार्यक्रम असतो आमचा. पैसा संपवणार, आम्ही पण एन्जॉय करणार. खरोखर ही गोष्ट बघायला भेटतं तुमच्या माध्यमातून. मामा अभिनंदन खूप खूप. आजचा गुलाला विषय. दादा तुला पण हा काय तुम्हाला पण उसारर गावचा.